असा असेल इंग्रजीचा 2026चा पेपर. इंग्रजीचा पेपर कसा येईल काय नाही याबद्दल शंका असतील मनात, हो ना? तर त्या आज आपण दूर करूया की कसा नेमका पेपर असेल इंग्रजीचा. दुसरी महत्वाची गोष्ट, कोणत्या चुका तुम्ही केल्या नाही पाहिजेत. ॲज अ बोर्ड एक्झामिनर मी तुम्हाला ते सांगणार आहे की विद्यार्थी कोणत्या चुका करतात ज्या तुम्ही अजिबात केल्या नाही पाहिजेत आणि कसा असेल पेपर. सो पेपर समजून घेणं खूप महत्वाचं असतं, कारण जर पेपर आपल्याला व्यवस्थित माहिती असेल तर तुमचा वेळ वाचतो. सो चला तर समजून घेऊया की कसा असेल पेपर येणारा. तर पहा, सर्वात प्रथम तुम्हाला इथे दिसेल हा असणार आहे आपला सेक्शन फर्स्ट. ओके, आपला जो पेपर आहे इंग्रजीचा त्याची विभागणी ही एकूण 6 सेक्शनमध्ये आहे. त्यातला हा पहिला सेक्शन आहे लँग्वेज स्टडीचा 10 मार्कांसाठीचा. नीट समजून घ्या, लक्षात घ्या. पहिला क्वेश्चन जो असतो तो असतो क्वेश्चन नंबर 1 ए. याच्यामध्ये आपल्याला ए आणि बी अशा प्रकारचे 2 बीट येतात. ए असतो 8 मार्कांचा. याच्यामध्ये एकूण 6 बीट असतात. इथे आपल्याला 4 बीट्स दिसतील. ओके, हे चौथं बीट आहे. याच्यानंतर अजून 2 बीट आहेत. सो 6 पैकी आपल्याला किती सोडवायचे? 4 सोडवायचे आहेत. पहिले पाहूया, याच्यामध्ये पहिल्या बीटमध्ये तुम्हाला रिकाम्या जागा येतात आणि मिनिंगफुल शब्द होईल अशा पद्धतीने ह्या रिकाम्या जागा ज्या आहेत त्याचा एक एक लेटर तुम्हाला भरायचं असतं. लक्षात घ्या, एकच लेटर. लिहिताना पण याच पद्धतीनं लिहा. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे अल्फाबेटिकल ऑर्डर. याच्यात 2 प्रकारचे प्रश्न आहेत. पहिला जो असतो तो सोपा असतो. पहिलं लेटर पाहिलं की तुम्हाला कोणता शब्द आधी येईल ते समजतं. दुसरा शब्द जो आहे तो पहिले लेटर सेम असतात, त्यामुळे आपल्याला पाहावं लागतं सेकंड लेटर. सो सेकंड लेटरवरून पहा, सेकंडही सेम असेल तर थर्ड पाहावं लागतं. या पद्धतीनं तुम्हाला अल्फाबेटिकल ऑर्डर शोधता येतात. एकाखाली एक उत्तर जरूर लिहा. त्यानंतर थर्ड बीट आहे पंक्च्युएट द फॉलोइंग सेंटेन्सेस. पंक्च्युएशन म्हणजे तुम्हाला योग्य विरामचिन्ह, कॅपिटल लेटर्स याचा उपयोग करून या वाक्याचं उत्तर लिहावं लागतं. त्यानंतर चौथं बीट आहे आपल्याला मिनिमम ऑफ 3 लेटर वर्ड्सचे आपल्याला 4 वर्ड्स बनवायचे. म्हणजे कसं, तर तीन शब्द आले पाहिजेत, 3 लेटर्स आले पाहिजेत, सॉरी 3 लेटर्स, कमीत कमी 3. 2 लेटर्सचे शब्द चालत नाहीत, जसं की टी ओ टू, आय एन इन हे चालत नाही. तर कमीत कमी 3 लेटरचा वर्ड पाहिजे. कशातून बनवायचे ते, तर इथं एक कंपाऊंड वर्ड दिलेला असतो, जसा इथं रेन वॉटर शब्द दिलेला आहे. आता इथे पहा, मी तुम्हाला टिप सांगते. रेन वॉटर शब्द ह्याच्यामध्ये 2 शब्द तुम्हाला पटकन मिळतात. पहिला रेन मिळतो, दुसरा वॉटर मिळतो. सो तुम्ही वाचलं की हे 2 शब्द कळतात, म्हणजे 1 मार्क तर इथंच फ्रीमध्ये मिळतो तुम्हाला. आहे की नाही चांगली टिप? तर हे 1 मार्क तर मिळवायलाच पाहिजे तुम्ही. आता हे लिहायचं कसं, मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही काय करायला नाही पाहिजे. तर पहा, हे जे बीट आहे तर या बीटमध्ये तुम्हाला अंडरलाईन केलेलं नसतं विद्यार्थ्यांनी. सो अंडरलाईन करा. अंडरलाईन केलं तर तुम्ही म्हणाल नाही केलं तर मार्क्स कटतात का, असं नसतं. परंतु अंडरलाईन केलं तर एक्झामिनरला पेपर चेक करायला सोपं जातो आणि पटकन तुमचा लिहिलेला शब्द त्याला दिसतो. त्यानंतर इथे मी तुम्हाला सांगितलं, इथेही सांगितलं मी तुम्हाला, सॉरी इथे आणि इथं सांगितलं की शब्द तुम्ही एकाखाली एक लिहा. ओके, सो अशा पद्धतीने एकाच्या पुढे एक जर लिहिलं तर एखाद्या वेळेस मिस्टेक होऊ शकते, पण एकाखाली एक लिहिलं तर मिस्टेक होत नाही. ही चूक करू नका. एकाखाली एक शब्द लिहा. तसेच ह्याचे सुद्धा शब्द एकाखाली एक लिहा. सो इथे तुमची चूक होते, तुम्ही सलग शब्द लिहिता, तर सलग लिहू नका, एकाखाली एक लिहा. लिहिताना तुमची चूक तुम्हाला समजते आणि एक्झामिनरला पण सोपं जातं. बघा आता या प्रश्नांची उत्तरं कशी लिहायची आहेत, तर या पद्धतीने एकाखाली एक लिहायची. इथे अंडरलाईन सुद्धा तुम्हाला केलेली दिसेल. तसेच इथं पहा तुम्ही, हे अल्फाबेटिकल ऑर्डरचं उत्तर आहे. सो हे अल्फाबेटिकल ऑर्डरचं उत्तर सुद्धा अशा पद्धतीनं एकाखाली एक आपल्याला लिहायचं आहे. इथे पण बघा पॅटर, पीपल हे एकाखाली एक लिहिलेलं दिसेल. इथे हा जो क्वेश्चन आहे तो असा आडवा लिहिलेला आहे, पण तुम्ही असा उभा लिहिणार आहात. ओके, सो या पद्धतीनं महत्वाच्या गोष्टी, ज्या गोष्टी मी करू नका म्हणते त्या जरूर लक्षात ठेवा. आता पहा, 5वं बीट असणार आहे पहा या पद्धतीनं. सो इथे तुम्हाला 4 शब्द लिहायला सांगितले. बॉक्स पण तुम्हाला इथे 4 दिसतील. परंतु ही चूक करू नका, फक्त 4च शब्द लिहायचे नाही, तर तुम्हाला 6 शब्द लिहायचे आहेत. ओके, तसा हा 6वा बीट आहे. इथे पण तुम्हाला 4 रिलेटेड वर्ड्स लिहिण्यासाठी शब्द दिलेले असतात, जागा दिलेली असते. तर तुम्ही इथं सुद्धा 6 लिहायचे, 4 लिहू नका. ही चूक करू नका. प्रत्येक ठिकाणी आपल्याला 1 किंवा 2 एक्स्ट्रा वर्ड पहिल्या क्वेश्चनमध्ये सोडवायचेच आहेत. आणि बघा इथं झाले हे 6 बीट. मी पहिले 4 दाखवले आणि हे 5वं आणि हे 6वं. आता हे 6 बीट पैकी तुम्हाला कोणतेही 4 सोडवायचे आहेत. सो तुम्ही पंक्च्युएट द फॉलोइंग हा जो क्वेश्चन आहे तो तुम्ही ड्रॉप आउट करू शकता, काढून टाका. तो तुम्ही नाही लिहिलं तरी चालेल. बाकीचे मात्र तुम्ही 5 प्रश्न लिहा. 4 लिहायला सांगितलेत, पण ही चूक करू नका. 5वा प्रश्न जरूर सोडवा एक्स्ट्राचा. एखादा मार्क मायनस होत असेल तर तिथे तुमची चूक तुम्हाला एक्स्ट्रा सोडवल्यामुळे तुम्हाला मार्क जास्तीचे पडतात. आता बघा त्यानंतर आहे बीचा बीट, जो की 2 मार्कांसाठी असतं. इथे नीट समजून घ्या. इथे ए आणि बी या दोन्हीमध्ये ऑर आहे, म्हणजे आपल्याला ए तरी सोडवायचं आहे किंवा बी तरी सोडवायचं आहे. इथे तुम्हाला एक फ्रेज दिलेली असते, जशी इथे इन्स्टेड ऑफ दिलेली आहे. यापासून तुम्हाला एक वाक्य बनवायचं आहे, म्हणजे हा शब्द कुठेतरी वाक्यात येईल त्या पद्धतीचं अर्थपूर्ण वाक्य बनवायचं आहे इंग्रजीमध्ये.
आणि बी मध्ये काय दिलेलं असतं, क्लॉज दिलेला असतो, म्हणजे तुम्हाला अर्धवाक्य दिलेलं असतं आणि अर्धवाक्य कंप्लीट करायचं असतं. परंतु यासाठी लक्षात घ्या, इथे कनेक्टिव्ह वर्ड कंजंक्शन्स वापरूनच वाक्य करावं लागतं. ओके, सो दोन्हीपैकी एकच सोडवायचं आहे. ऑरचं सोडवलं तर बेस्टच असेल. आता हा दुसरा प्रश्न, अटेम्प्ट एनी वन. इथे पण एनी वनच सोडवायचं आहे. ए आहे आणि एला ऑर मध्ये तुम्हाला इथे दिसेल बीचा प्रश्न. सो ए तरी सोडवायचा आहे, बी तरी सोडवायचा आहे. आणि मी सांगेल की प्रिफिक्स आणि सफिक्स काही मुलांना जमत नाहीत, त्यांना ते हार्ड वाटतात, येत नाहीत त्यांना. तर असे जे कच्चे मुलं आहेत तर त्यांनी हा क्वेश्चन न सोडवता त्यांनी हा क्वेश्चन सोडवावा, कारण ह्याचे वाक्य बनवायचे असतात. जसं इथं दिले बघा, पॉसिबल, अपॉइंट. सो इथे सुद्धा एकच शब्द आहे, एनी वन ऑफ द फॉलोइंग. एकच शब्दाचं वाक्य बनवायचं आहे. आता पॉसिबलचं वाक्य सहज तुम्हाला येतं की इट इज पॉसिबल, संपलं. तुम्हाला जे येते सोपं आहे तेच लिहा. अवघड लिहिलं पाहिजे, काहीतरी वेगळं लिहिलं पाहिजे असं अजिबात नाही. जितकं इझी आणि सोपं लिहाल, छोटे वाक्य बनवाल, तेवढे मार्क्स चांगले पडतात. त्यामुळे इथे सुद्धा हा क्वेश्चन सोडू नका, तर हा क्वेश्चन सोडवा. आता क्वेश्चन 2A. इथे महत्वाची काळजी कोणती घ्यायची, तर क्वेश्चन 2A हा नवीन प्रश्न आहे, तो नवीन पानावर सुरू झाला पाहिजे. त्यासाठी पूर्वी आपण अगोदर तुम्ही सेक्शन सेकंड असं नाव द्या, टेक्स्च्युअल पॅसेज लिहा, त्यानंतर क्वेश्चन 2A सुरू करा. तुम्हाला माहिती आहे याच्यामध्ये पॅसेज असतो, 2 पॅसेज येतात ह्या क्वेश्चनमध्ये. 10 मार्कला 1 याप्रमाणे पॅसेज असतो. प्रत्येक क्वेश्चन याच्यामध्ये 5 बीट असतात, A1, A2, A3, A4, A5. हे प्रत्येकाचे 2-2 मार्काचे असे बीट असतात, म्हणजे 5 मिळून 10 मार्क्स तुम्हाला होतात. तर आता ह्याच्यावर काय गोष्ट केली जाते, तर विद्यार्थी बराच वेळ ह्याचं उत्तर शोधण्यात वेळ वाया घालवतात, रेंगाळतात इथं. तर तुम्हाला वेळ वाया नाही घालवायचा आहे. सो जर ट्रू फास्टचे वाक्य असतील तर पटापट 1 2 3 नंबर टाका आणि 1 2 3 नंबर टाकून ठेवून द्या. आणि मग हा पॅसेज जो असेल तर तो 2-3 वेळेस वाचा. पटापट 2-3 वेळेस जर वाचून काढला तर तुम्हाला ह्याचा जे पहिला क्वेश्चन असेल, मग ट्रू फाल्स असो, फिल इन द ब्लँक्स असो, कंप्लीट सेंटेन्स असो, कोणताही असो, त्याची उत्तरं तुम्हाला पटापट सापडतात. सो जास्त वेळ जाणार नाही याची काळजी घ्या. जास्तीत जास्त तुम्हाला 20 ते 25 मिनिट तुम्हाला एका पॅसेजसाठी द्यायचे आहेत. एका पॅसेजसाठी लक्षात ठेवा, ही चूक करू नका. 25 मिनिटापेक्षा जास्त वेळ पॅसेजला अजिबात देऊ नका. नेक्स्ट बीट आहे पहा, इथं आलेलं अरेंज द फॉलोइंग सेंटेन्सेस. सो क्रमाने वाक्य लिहायचे आहेत. A3 मध्ये तुम्हाला दिलेलं आहे डिस्क्रायबिंग वर्ड्स फ्रॉम द पॅसेज. आजकाल हा क्वेश्चन जो आहे तो वारंवार येतो आहे, पुन्हा हे बीट जे आहे ते विचारलं चाललेलं आहे. सो अतिशय सोपं अशा प्रकारचं हे बीट असतं आणि याच्यामध्ये काय केलेलं असतं, तुम्हाला डिस्क्रायबिंग वर्ड्स म्हणजे ऍडजेक्टिव्ह शोधायचा असतो. सो नाऊन शोधा, नाऊनच्या अगोदरचा जो शब्द असेल तर तो तुमचा ऍडजेक्टिव्ह असणार आहे. अशा पद्धतीनं तुम्हाला हे शब्द जे आहेत ते शोधायचे आहेत. ओके, सो नेक्स्ट बघूया आपण. याच्यानंतर आता डू ॲज डिरेक्टेड आहे, हा क्वेश्चन आपण सोडवून घेऊया. आता इथे कोणती चूक होते, तिथे महत्वाची चूक जी होते ती म्हणजे ग्रामरचे हे वाक्य जे आहेत ते काही विद्यार्थी ह्याचे 2-2 उत्तरं लिहितात. सो लक्षात घ्या, अशी चूक करू नका. पहिल्यांदा जे तुम्ही लिहिलेलं उत्तर आहे तेच ग्राह्य धरण्यात येतं. तुम्ही भले तिथल्या तिथंच 2 उत्तरं लिहिली असतील तरी पण दुसरं उत्तर जे आहे ते तपासू नका, असं बोर्डचे निर्देश आहेत. त्यामुळे एकाच प्रश्नाचे उत्तर 2 वेळेस लिहूच नका, त्यात वेळ घालवू नका, कारण पहिल्यांदा जे लिहिलेलं उत्तर असेल तेच चेक करायचं आहे. सो कोणत्याच प्रश्नाचं उत्तर, एकाच प्रश्नाचं उत्तर 2दा लिहू नका. आता पहा, पुढचा क्वेश्चन असतो पर्सनल रिस्पॉन्सचा. हा पर्सनल रिस्पॉन्सचा क्वेश्चन 2 पैकी 2 मार्क 100% देतो. याच्यावर आपण स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे की पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन आणि त्याचे 5 प्रकारचे प्रश्न, हे 5 वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात. तर त्याचे कसे उत्तर लिहायचे यावरचा व्हिडिओ आलेला आहे, तो तुम्ही जरूर पाहून घ्या. तर याच्यात उत्तर लिहित असताना कोणती गोष्ट केली नाही पाहिजे, तर लक्षात घ्या, अगदी 2-3 लाईन्समध्येच काही विद्यार्थी उत्तर लिहितात. तर इथे उत्तर छोटं लिहिलं तर तुम्हाला 2 पैकी 2 मार्क पडतच नाही. सो काही जण म्हणतात मॅडम मग खूप मोठं उत्तर लिहिलं तर मार्क्स पडतील का? पण बघा, ते सुद्धा अर्थपूर्ण पाहिजे ना. तर मोठं लिहा असं मी सांगते आहे, परंतु ते ग्रॅमॅटिकली बिनचूक पाहिजे, ग्रामरच्या चुका नसल्या पाहिजेत त्याच्यामध्ये, प्रश्नाशी संबंधित तुमचं उत्तर आलं पाहिजे. आणि असं उत्तर जर तुम्ही व्यवस्थित 6 ओळीत 7 ओळीत जर लिहिलेलं असेल, एखादा पॅरेग्राफ पाडून लिहिलेला असेल, तर तुम्हाला नक्की मार्क्स पडतात. सो ही चूक करू नका की अगदी 2-3च वाक्य लिहाल आणि सोडून द्याल, तर मग तुमचे मार्क्स मायनस होतील. ओके, सो त्याच्यानंतर आता हा सेकंड पॅसेज सुरू होतो इथून. त्यापूर्वी आपण याची उत्तर पाहूया. आता पहा, इथे तुम्हाला ट्रू फाल्सचे हे वाक्य दिलेले आहेत आणि इथं त्याची ही उत्तरं आहेत. पहा, इथे अजून एक महत्वाची गोष्ट आहे जी विद्यार्थी चूक करतात आणि ती म्हणजे पहा, एक पॉईंट लिहिल्याच्या नंतर या पद्धतीची अशी रेषा मारतात आणि त्याच्या पुढे क्वेश्चन मार्क देतात. सो असा क्वेश्चन मार्क कुठेही द्यायची गरज नसते, जशी तुम्हाला मी इथं मुद्दाम लिहून दाखवलेली आहे. सो अशा प्रकारे क्वेश्चन मार्क आणि ह्या रेषा मारण्यामध्ये अजिबात वेळ घालवू नका, ही चूक करू नका. बघा, याच टाईपचा पेपर येणार आहे तुम्हाला सुद्धा. तर हा असणार आहे सेकंड पॅसेज. बी मध्ये सेकंड पॅसेज सुरू होतो. पुन्हा हा 10 मार्कांचाच आहे आणि पहिल्या क्वेश्चनचा जसा पॅटर्न आहे सेम तसाच पॅटर्न असतो याचा सुद्धा. सो पहा, इथे एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, विद्यार्थी इथे काय चुका करतात. बरेचसे विद्यार्थी ना हे डायग्राम काढतच नाहीत. सो डायग्राम काढा.
ही चूक करू नका की डायग्राम काढणार नाहीत, तो डायग्राम काढूनच उत्तर लिहा. त्यातल्या त्यात जर चौकट काढलेली असेल तर तुम्ही पण चौकटच काढा. यांनी चौकट दिली आणि तुम्ही जर गोल आकार काढताय, ओव्हल काढताय, अशा चुका करू नका. आता तशाच प्रकारे बघा, जोड्या लावत असताना सुद्धा विद्यार्थी खूप चुका करतात. हे जे इथं जोड्या दाखवलेल्या आहेत तर त्या कशा पद्धतीने जोड्या लावतात. सपोज आता मिस्चिवसची जोडी नॉटी आहे, तर पहिले लहानपणीपासून लावलेल्या असतात पहा जोड्या. सो या पद्धतीनं ते रेषा मारून जोड्या लावतात. ही चूक करू नका. तुम्ही म्हणाल मॅम मग ही चूक करू नका तर उत्तर कसं लिहायचं? तर काय करा, ही मिस्चिवस हा शब्द लिहा आणि याच्या पुढेच तुम्हाला नॉटी हा शब्द लिहायचा आहे. म्हणजे मिस्चिवस डॅश नॉटी, याच पद्धतीनं तुम्हाला उत्तर लिहायचंय संपूर्ण जोड्या. सो पहा जोड्या कशा पद्धतीने लिहिलेल्या आहेत. मिस्चिवसची जोडी नॉटी, इनकम्पॅशन्सची जोडी सर्कल्स अराउंड, याच पद्धतीनं कन्सर्नची वरीड, किड्सची चिल्ड्रन, डॅश दिलेले मध्ये दिसतील तुम्हाला. सो जोड्या अशा लावा आणि ही चूक मात्र करू नका की अशा तुम्ही लाईन्सनं जोड्या लावाल. जर अशा रेषा देऊन जोड्या मारल्या स्टुडंट्स तर तुम्हाला इथे 2 पैकी एकच मार्क पडतो, हे लक्षात ठेवा. आता इथे पहा सेक्शन 3 सुरू होतोय. क्वेश्चन 3A, प्रश्नाचं उत्तर लिहिताना नवीन प्रश्न नवीन पानावर सुरू करायचा. आता याच्यामध्ये काय दिलेलं असतं तुम्हाला, याच्यावर पोयमवर आधारित प्रश्न आहेत. सो पहिला प्रश्न इथे रिकाम्या जागांचा दिलेला आहे. प्रश्नांचं स्वरूप रिकाम्या जागा किंवा इनकम्प्लीट सेंटेन्सेस अशा प्रकारे असू शकतं. त्यासाठी तुम्हाला कविता इथं दिलेली असते. सो जस्ट कवितेमध्ये पाहायचं असतं. सारख्या लाईन्स ज्या आहेत त्या कवितेत शोधायच्या असतात, त्यामध्ये तुम्हाला उत्तरं सापडतात. त्याच्यानंतर पुन्हा इथं दुसरा आणि तिसरा बीट, पहिला बीट 2 मार्कला असतं, दुसरं बीट 2 मार्कला असतं आणि तिसरं बीट 1 मार्कला असतं. अशा पद्धतीनं प्रश्न उत्तरं दिलेली असतात आणि कविता इथेच असते. सो यातूनच शोधून तुम्हाला उत्तरं लिहायची असतात. याच्यानंतरचा क्वेश्चन असतो पहा, ॲप्रिसिएशन ऑफ द पोयम. अतिशय महत्त्वाचं असं हे बीट असतं, 5 मार्कांचं. इथे त्यासाठी सुद्धा आपल्याला पोयम दिलेली असते. हे पोयमचं वरचं जे डार्क अक्षरात आहे ते तुमचं टायटल असतं. आता हा प्रश्न कसा दिलेला आहे पहा. सो बघा इथे तुम्हाला दिलेला आहे टायटल, नेम ऑफ द पोएट, याचे मार्क किती आहेत हे पण दिलेले आहेत. आता ह्या पॉईंटला धरून तुम्हाला उत्तर जे आहे ते लिहायचं आहे. याचं उत्तर 2-3 प्रकारे तुम्ही लिहू शकता. फरक स्पष्ट करासारखा इथं असा एक बॉक्स करू शकता आणि बॉक्स करून इकडच्या बाजूला हे पॉईंट राहतील दिलेले आहेत ते, आणि इकडच्या बाजूला जो फरक स्पष्ट करायचा दुसरा खाना असेल त्याच्यामध्ये तुम्ही सर्व उत्तरं जी आहेत तुमची ती इथे लिहू शकता. आता टायटलला हाफ मार्क आहे, कवितेत दिलेलंच असतं आपल्याला, इथं या लाईन्समध्ये दिलेलंच असतं शीर्षक. मी दाखवलं तुम्हाला, इथं हाफ मार्क तुम्हाला फुकटचा मिळतो. नेम ऑफ द पोएट सगळ्यात शेवटी इथं नेम ऑफ द पोएट असतं, तर हाफ मार्क हा सुद्धा अगदी सहज मिळणारा असतो तुम्हाला. राईम स्कीम तुम्ही अगदी सहज लिहू शकता. तुम्हाला खूप कमी पोएम्स आहेत, राईम स्कीम प्रत्येकाची पाठ करा, सहज राईम स्कीमचे 1 मार्क तुम्हाला पडतो. फिगर ऑफ स्पीच साठी ट्रिक तुम्हाला सांगते, ही चूक करू नका की हे उत्तर बरेच जण लिहितच नाहीत, 1 मार्क मायनस होतो. पण समजा तुम्हाला फारसं येत नसेल, पाठ होत नसेल, तर रिपिटेशन आणि अलिट्रेशन आणि मेटाफर हे 3 नावं पाठ करा स्पेलिंग सहित, आणि स्पेलिंगही पाठ करा येत नसेल तर, आणि कुठल्याही पोयममध्ये हेच 3 लिहा. तुम्हाला न येण्यापेक्षा जर त्याच्यामध्ये ते असेल फिगर ऑफ स्पीच तर तुम्हाला इथला मार्क सहज भेटेल. तर ही चूक करू नका की हे उत्तर लिहायचं नाही, आणि हे पण उत्तर सहज सोपे आहे. सो न लिहिता राहू देऊ नका. बघा हा जो क्वेश्चन आहे याचं उत्तर पहा, या पद्धतीनं लिहिलेलं आहे. मी म्हटल्याप्रमाणे पहा इथं असे 2 भाग केलेले आहेत आणि इकडे टायटल, पोएट हे जे पॉईंट लिहायचे आहेत आणि उत्तराचे पॉईंट तुम्हाला या बॉक्समध्ये लिहायचे आहेत. अशा पद्धतीनं उत्तर जर लिहिलं तर उत्तर निश्चितच छान दिसतं आणि परीक्षक त्याला चांगले मार्क्स टाकतो. हा आहे तुमचा नेक्स्ट सेक्शन, सेक्शन 4. क्वेश्चन 4A, याच्यामध्ये तुम्हाला एक अनसीन पॅसेज दिलेला आहे आणि याच्यामध्ये एक समरी रायटिंगचा 5 मार्काचा क्वेश्चन असतो. तर हा पॅसेजचा क्वेश्चन 10 मार्कांचा असतो. अगदी पहिले जे 2 पॅसेज येतात सेम त्याच पद्धतीचा सगळा पॅटर्न असतो आणि फक्त समरी 5 मार्काची यात ऍड केलेली असते. समरी कशावर लिहायची असते, तर हा जो आपला अनसीन पॅसेज दिलेला आहे याच पॅसेजवर आपल्याला समरी लिहायची असते. म्हणजे हा पॅसेज मोठा दिलेला असतो, समरी आपल्याला छोटी लिहायची असते. समरी कशी लिहायला पाहिजे, ज्यांना येत नाही त्यांनी, आणि जे चांगले आहेत, चांगल्या लेवलचे टॉपरचे विद्यार्थी आहेत त्यांनी काय लिहिलं पाहिजे, अशा दोन्ही स्वरूपाच्या समरी रायटिंगचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत, ते जरूर पहा. आणि आपली ट्रिक सुद्धा खूप महत्त्वाच्या मी सांगितलेल्या आहेत, ज्याच्यामुळे तुम्हाला 5 पैकी 5 मार्क्स मिळू शकतात. तर त्या ट्रिक सुद्धा जरूर पहा. तर पॅसेजचे उत्तर तर तुम्हाला समजलेलेच आहेत. अनसीन पॅसेज सोडवत असताना स्टुडंट एक महत्त्वाची काळजी घ्यायची, आणि ती म्हणजे इथे सुद्धा आपल्याला जास्त वेळ द्यायचा नाही आहे. 20 ते 25 मिनिटांमध्ये, जास्तीत जास्त 30 मिनिटांमध्ये तुमचा हा प्रश्न झाला पाहिजे. घड्याळ हातात असू द्या, ही चूक करू नका की तुमच्याकडे घड्याळच नाहीये. सो सुरुवात झाली पॅसेजचं सोडवायची की तुमच्या घड्याळात पहा किती वाजलेले आहेत, कुठेतरी रफ नोंद करा किंवा हातावर लिहा टाइम, म्हणजे 20 ते 25 मिनिटं झालेत का ते कळेल, आणि त्याच्यानुसार हा प्रश्न जरूर सोडवा. 2-3 वेळेस जर तुम्ही हा पॅसेज वाचून काढला तर तुम्हाला सहज लवकर उत्तरं याची सापडतात आणि अगदी सोपे प्रश्न असतातच. हा डायग्राम आहे, जशाच तसा काढा.
त्याच्यानंतर तुम्हाला अँटोनिम लिहायला सांगितलेले आहेत. आता बघा इथे कोणती चूक नाही करायची आपल्याला. तर अँटोनिम लिहित असताना यांनी इथे दाखवलेलंच असतं की क्रॉसच्या फुल्या दिलेल्या आहेत इथे. सो विरुद्धार्थी शब्द आहेत, तर जरूर अशाच पद्धतीनं उत्तर लिहा. गिवन वर्ड पण लिहायचा अननोन आणि त्याच्या पुढे नोन शब्द लिहायचा आहे. सो याच पद्धतीनं आणि मध्ये क्रॉसचं चिन्ह द्यायचं आहे. गिवन वर्ड लिहा, म्हणजे हे जे 4 शब्द दिलेले असतात हे लिहूनच त्याच्या पुढे उत्तर लिहायचं आहे. बरेचसे विद्यार्थी हे लिहित नाहीत वेळ वाचतो म्हणून आणि इथे फक्त नोन लिहितात. सो असं लिहू नका. सो ते लिहिलेलं सुद्धा चांगलं दिसत नाही आणि एक्झामिनरचं जाऊ द्या, पण तुमचं पण एखाद्या वेळेस जर मिस्टेक होत असेल शब्द लिहिण्याची तर ती कळते जेव्हा आपण हा पण शब्द लिहितो आणि त्याच्या पुढे आपण नोन लिहित असतो. आपण सपोज इथं पुअरचं रिच लिहितोय, पण चुकून एखाद्या वेळेस 1 नंबरलाच आपण रिच लिहितो. तर मग आपण जर इकडचे शब्द नाही लिहिले तर आपल्याला लक्षात येत नाही आपली चूक झालेली. पण जर समजा हा शब्द लिहून त्यापुढे तुम्ही रिच लिहित असाल तर तुम्हाला पटकन कळेल, अरे अननोनचं रिच कसं येईल, म्हणजे तुमची चूक तुमच्या लक्षात येते. त्यासाठी गिवन वर्ड्स जरूर लिहा. आता पहा, हा बी मध्ये असतो समरी रायटिंगचा क्वेश्चन 5 मार्कांसाठी. आता बरेचसे विद्यार्थी विचारतात की मॅडम आम्हाला हे सगळं लिहिता येत नाही, इंग्रजीमध्ये लिहायला अवघड जातं. पहिली तर महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की ही समरी कुठली लिहायची आहे आपल्याला. तर बऱ्याचशा विद्यार्थ्यांना अजून हेच समजत नाही की ही जी समरीचा क्वेश्चन आहे तो आपल्याला हा मागचा जो अनसीन पॅसेज आलेला आहे, हा अनसीन पॅसेज, या अनसीन पॅसेजचं आपल्याला शॉर्टमध्ये उत्तर करावं लागतं. काही विद्यार्थ्यांना हे सुद्धा माहीत नसतं. तर या पॅसेजचे तुम्हाला शॉर्टमध्ये लिहायचे. ते तुम्ही स्वतःच्या भाषेत लिहिलं तर आउट ऑफ मार्क्स पडतात. काहीच येत नसेल, समजत नसेल तर पहिल्या पॅरेग्राफमधले 2 वाक्य, कोणते पण 2 वाक्य उचला आणि लिहा. दुसऱ्या पॅरेग्राफमधले कोणतेही 2 वाक्य उचला आणि लिहा. अशाच पद्धतीनं तिसऱ्या पॅरेग्राफ. हे मी कुणाला सांगते, ज्यांना काहीच येत नाही त्यांच्यासाठीची ही ट्रिक आहे. ज्यांना येतं त्यांनी मात्र स्वतःच्या भाषेत व्यवस्थित समरी लिहा. कळत नसेल तर आपला व्हिडिओ पहा. आता पहा, पुढचा क्वेश्चन 5 जो असतो, इथून खूप महत्त्वाचे क्वेश्चन असतात. 20 मार्कांचं रायटिंग स्किल इथून सुरू होतं. बघा, सेक्शन 5 रायटिंग स्किल, याचा मी एक 1 शॉट व्हिडिओ सुद्धा बनवलेला आहे, तो जरूर पहा. यातला प्रत्येक क्वेश्चन त्याच्यामध्ये मी एक्सप्लेन केलेला आहे, फॉर्मॅट दिलेला आहे. सो इथे पहा, लेटर असतं, दोन्हीपैकी एक लेटर लिहायचं असतं. हा जो क्वेश्चन आहे तो तुम्हाला इथे दिलेला असतो. बघा, हा पूर्ण क्वेश्चन आहे आणि या क्वेश्चनवरच 2 प्रश्न दिलेले असतात. दोन्हीपैकी एक लिहायचं असतं, दोन्हीसाठी पण हेच पॉईंट असतात. बऱ्याच विद्यार्थ्यांना हे पण लक्षात येत नाही. सो पहा, अशा पद्धतीनं इन्फॉर्मल लेटर A1 मध्ये आणि A2 मध्ये फॉर्मल लेटर असे 2 दिलेले आहेत आणि दोन्हीसाठी आता दाखवलेले सेम पॉईंट असतात. त्यानंतर आता हा क्वेश्चन जो आहे तो 5 मार्कांचा क्वेश्चन असतो. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. इन्फॉर्मल लेटरमध्ये सुद्धा 5 पैकी तुम्ही बिगिनर असाल, तुम्ही कच्चे असाल, तर तुम्हाला येत नसेल तरी सुद्धा तुम्हाला यायचं कसं येता येईल किंवा कसे तुम्हाला मार्क्स चांगले पडतील त्यासाठी फिक्स लाईनचा व्हिडिओ आहे, तो व्हिडिओ तुम्ही जरूर पहा, मी इथे पण देईल. त्यानंतर बघा, डायलॉग रायटिंग. सो डायलॉग रायटिंग हा बीट सोडवा. यातलं कोणतं बीट सोडवावं कन्फ्युजन असतं. सो डायलॉग रायटिंगला ऑर मधला क्वेश्चन असतो स्पीच रायटिंगचा. सो तुम्ही मात्र डायलॉग रायटिंग जरूर सोडवा, मी तुम्हाला सांगेल, कारण डायलॉग रायटिंगला तुम्हाला मार्क्स जे आहेत ते आउट ऑफ पडतात. सो डायलॉग रायटिंगमध्ये ए, त्याच्यानंतर इथे दिल्याप्रमाणे बी आणि सी असे 3 बीट असतात. एला 1 मार्क असतो, या बीला सुद्धा पहा 1 मार्क असतो जसं इथे दाखवलेला आहे, आणि तशाच प्रकारे सी मात्र 3 मार्कांचं असतं. तब्बल 3 मार्कांचा हा क्वेश्चन असतो पहा इथे दाखवल्याप्रमाणे. आणि व्हेरी इम्पॉर्टंट, आणि इथे आणखी काय महत्त्वाचं असतं तर मिनिमम 3 एक्सचेंजेस. विद्यार्थी निग्लेक्ट करतात, ही चूक करू नका. 3 मार्कांचा प्रश्न आहे आणि 3 मिनिमम एक्सचेंजेस लिहायचे आहेत. म्हणजे काय, तर तुम्हाला 3 वेगवेगळ्या प्रकारचे पॉईंट लिहायचे आहेत. त्यांनी जो विषय दिलेला आहे, बघा विषय कोणता दिलेला आहे, द इम्पॉर्टन्स ऑफ ट्री प्लांटेशन. ट्री प्लांटेशन का जरुरी आहे याचे 3 महत्त्वाचे मुद्दे तुमच्या डायलॉगमध्ये आले पाहिजेत. म्हणजे काही सलग 1 2 3 3 नाही लिहायचे, पण डायलॉग डेव्हलप करताना, प्रिपेअर करत असताना त्याच्यामध्ये 3 इम्पॉर्टन्स सांगितलेच गेले पाहिजेत. सो 3 ही चूक करू नका, ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि हो, याचं उत्तर जे आहे ते बरेचसे विद्यार्थी 2-3 वाक्यातच लिहितात, परंतु लक्षात ठेवा, तुमचं जे बोर्डचे आन्सर शीट असेल, कमीत कमी बोर्डच्या आन्सर शीटचं 1 पेज, 1 साइडेड 1 पेज एवढं तुमचं आन्सर झालंच पाहिजे, तर तुम्हाला 3 पैकी 3 मार्क्स पडतात. सो ही चूक करू नका की उत्तर तुम्ही फारच लहान लिहाल. अगदी इतकंच 2-4 ओळी जर उत्तर लिहिलं तुम्ही, एवढं उत्तर जर लिहिलं तर याला तुम्हाला मार्क 3 पैकी 3 कसे देतील? तुमच्या 4-5 ओळी झाल्या, तुम्ही तुमच्या ओळी मोजता, पण त्याला मार्क पडत नाही. लक्षात ठेवा. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, क्वेश्चन नंबर 6A. आता इथून पुढच्या विद्यार्थ्यांना ना कोणतं ऑर मध्ये आहे तेच समजत नाही. जसं मी तुम्हाला आता दाखवलं, डायलॉग रायटिंग दाखवलं, त्याला हा ऑर आहे. सी हिअर, इथे तुम्हाला ऑर दिसेल, त्याला ऑर मध्ये आहे स्पीच रायटिंग, म्हणजे डायलॉगला ऑर मध्ये स्पीच रायटिंग आहे. तशाच प्रकारे आता हा क्वेश्चन नंबर 6A आहे पहा. आता इथे सुद्धा तुम्हाला 2 पैकी 1 लिहा असं म्हणतं. A or A1, A2, डू एनी वन ऑफ द फॉलोइंग. दोन्हीपैकी एक सोडवायचे. म्हणजे कोणतं, त्यातला पहिला दिलेला आहे नॉन वर्बल टू वर्बल. सो याच्यामध्ये तुम्हाला काय केलेलं असतं, एक डायग्राम दिलेला असतो, जसं की तुम्हाला इथे दिसेल पहा, हा डायग्राम दिलेला आहे आणि या डायग्रामवरून तुम्हाला 3 शॉर्ट पॅरेग्राफ तयार करायला सांगितले. बघा इथं दाखवलेलं आहे 3 शॉर्ट पॅरेग्राफ्स. सो त्यांनी जेवढे पॅरेग्राफ सांगितले तेवढे पॅरेग्राफ आपल्याला बनवायचे असतात. याला ऑर मध्ये जो क्वेश्चन असतो तो सोपा असतो, तो दाखवते आणि तोच सोडवा. आता पहा, इथं आहे हा ऑर मधला क्वेश्चन. हा ऑर मध्ये वर्बल टू नॉन वर्बल. मी तुम्हाला सांगितलं की वर्बल टू नॉन वर्बल हाच बीट तुम्हाला सोडवायचा आहे. का,
तर बघा त्यासाठी असा पॅसेज दिलेला असतो आणि त्यावर अशा प्रकारचा डायग्राम दिलेला असतो. आता बघा इथे तुम्हाला हा डायग्राम दिलेला आहे. आता ह्या डायग्राममध्ये उत्तर शॉर्टमध्ये लिहायची असतात, त्यामुळे इथे तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क्स पडतात. डायग्राम ऑफकोर्स त्यांनी दिलाय तसा काढा आणि डायग्राम काढा. नो डायग्राम काढता उत्तर लिहू नका, ही चूक करू नका. आणि ही पण चूक करू नका की यामधला A1 सोडवाल. ओके, नॉन व्हर्बल टू व्हर्बल अजिबात सोडवायचा नाही. तर तुम्ही कोणता सोडवाल? व्हर्बल टू नॉन व्हर्बल, कारण इथे 5 पैकी 5 मार्क्स पडतात. ही चूक करू नका, यातला A1च सोडवा. त्यानंतर नेक्स्ट बीट आहे बी, एक्सपांड द थीम. आता याच्यामध्ये सुद्धा पहा, तुम्हाला B1 और B2 असतं. 2 बीट येतात यामध्ये. पहिलं न्यूज रिपोर्ट रायटिंग असतं आणि दुसरं असते स्टोरी किंवा अजून एखादा इव्हेंट दिलेला असतो. सो तुम्हाला इथे 2च ऑर आहेत, परंतु न्यूजला ऑर स्टोरी एवढंच ऑर असतं. सो दोन्हीपैकी एक सोडवा. न्यूज रिपोर्ट रायटिंग अत्यंत इझी आहे. सो याचा फॉर्मॅट सहित मी व्हिडिओ दाखवलेला आहे, केलेला आहे, ऑलरेडी आहे तो. तुम्हाला इथे पण लिंक देईल आणि तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण लिंक देईल. तो व्हिडिओ जरूर पहा, त्यामधून तुम्हाला याचे 5 मार्क सहज पडतील. याच्यामध्ये इम्पॉर्टंट असतात ते तुमचे रायटिंग स्किल, म्हणजे तुम्ही किती छान लिहिता, बिना ग्रामरच्या चुका होता, तुम्ही कसं लिहिता. म्हणजे ग्रामरच्या चुका नाही झाल्या तर तुम्हाला आउट ऑफ मार्क्स पडतात. शिवाय उत्तर सुद्धा तेवढंसं साधारणतः 1.5 पान एवढं असायला हवं, कारण 5 मार्कांचा हा प्रश्न असतो. पहा नेक्स्ट क्वेश्चन जो मधला आहे तो आहे स्टोरी रायटिंग. सो स्टोरी रायटिंग लिहित असताना सुद्धा 4 ते 5 पॅरेग्राफमध्ये ती लिहिल्या गेली पाहिजे, पास्ट टेन्समध्ये लिहिली पाहिजे. बरेचसे विद्यार्थी टेन्सचा विचार करतच नाहीत, तर ही चूक करू नका. तुमची स्टोरी ही पास्ट टेन्समध्येच आली पाहिजे. डायलॉग प्रेझेंटमध्ये लिहू शकता, परंतु संपूर्ण स्टोरी प्रेझेंटमध्ये लिहू नका, ही चूक करू नका. त्यानंतर नेक्स्ट बीट आहे ट्रान्सलेशन. सो इथे सुद्धा महत्त्वाची गोष्ट अशी आहे पहा, की गिवन जे वर्ड्स असतात तर ते वर्ड्स जरूर लिहा. जनरल लिहा आणि मग त्याच्यापुढे सामान्य शब्द लिहा, त्याचा अर्थ लिहा. म्हणजे इथला गिवन वर्ड लिहायचाच आहे, ही चूक करू नका की फक्त तुम्ही याचे उत्तर लिहाल. आणि हो, काहींना वाटेल मॅडम मग आमचा पेपर होत नाही ना, वेळ जातो. पण वेळ जात नाही. तुम्ही जर वेळ लावला, प्रत्येक टाइम मॅनेजमेंट लक्षात ठेवा. प्रत्येक 2 मार्कला तुमचं जे 2 मार्काचं बीट असेल तर त्याचा किती वेळ द्यायला हवा? 10 मार्काचं जर बीट असेल तर तुम्हाला 20 मिनिटं द्यायचे. 2 मार्काचं बीट असेल तर तुम्हाला 4 मिनिटं द्यायचे. या पद्धतीने डबल टायमिंग लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हाला तुमच्या वेळेचं नियोजन करणं खूप सोपं जाईल. आणि इंग्लिशचा पेपर फार सोपा असतो. 5 PYQ मी देणार आहे तुम्हाला लवकरच, एकत्रितरित्या 5 PYQ. त्याची आन्सर ती जर तुम्ही पाहून गेलात तर तुम्हाला काहीच अवघड जाणार नाही. सो जरूर त्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ अजून आवडलेला असेलच पण लाईक केलं नसेल तर लाईक जरूर करा. हाईप करायला विसरू नका. आणि हो, नेक्स्ट क्वेश्चन बघा. त्यानंतर याच्यामध्ये असतात 4 वाक्य दिलेले, त्याचे तुम्हाला मराठीत उत्तर लिहायची असतात. सो इथं पण लक्षात ठेवा 2च लिहा म्हणून सांगितलेलं असतं. एनी 2 2 मार्क आहेत, पण इथे सुद्धा एक तरी एक्स्ट्रा जरूर सोडवा. इथं वाक्याचा प्रकार जरूर पहा, ही चूक बरेच विद्यार्थी करतात. इथं आज्ञार्थी वाक्य दिलेलं आहे तर आज्ञार्थीच उत्तर लिहा. म्हणजे प्लांट मोअर ट्रीज इन द गार्डन, म्हणजे बागेमध्ये पुष्कळ झाडे लावा. बागेत पुष्कळ झाडे लावली पाहिजेत असं नाही उत्तर करायचंय, लावली पाहिजेत असं केलं की उत्तर चुकलं. सो इथे आज्ञार्थी वाक्य आहे तर तुमचं उत्तर पण आज्ञार्थीच आलं पाहिजे. सो या चुका करू नका की तुम्ही वाक्याच्या प्रकाराकडे लक्षच देत नाही. सो टाइप्स ऑफ सेंटेन्स जे आहे ते इम्पॉर्टंट असतं. प्रश्नार्थक असेल तर प्रश्नच बनवला पाहिजे. ओके, सो या पद्धतीनं 3 जरूर लिहा. तशाच प्रकारे इथे तुम्हाला म्हणी दिलेल्या असतात. पहा, कुठल्याच चॅनलवर म्हणी दिलेल्या नाहीत, तर मी तुम्हाला चॅनलवर इम्पॉर्टंट म्हणी सुद्धा दिलेल्या आहेत, प्रोव्हर्ब सुद्धा दिलेल्या आहेत. सो जरूर त्यातून अभ्यास करा, कारण इंग्रजी म्हणी आणि त्यांचे मराठी एक्झॅक्ट अर्थ माहिती नसतात, परंतु त्याचे एक्झॅक्ट अर्थ आल्याशिवाय इथे मार्क पडत नाही. सो त्यासाठी इथे केअरफुल राहा. आजपर्यंत मागील PYQ जे झालेले आहेत त्यातल्या ज्या काही म्हणी आहेत तर त्या मी व्हिडिओ दिलेल्या आहेत, तो जरूर टाकेल. तुम्ही सुद्धा तो जरूर पहा. आणि हो, अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करून घ्या. बेल आयकॉनचं बटन दाबा. इथून पुढचे सर्व आणखी प्रश्न आपण भरपूर देणार आहोत, त्यासाठी व्हिडिओ शेअर सुद्धा जरूर करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. थँक्यू.